हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? मी अर्चना दिघे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्पाइस हाऊस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी चालली आहे घोडबंदरला, म्हणजे अचानकच ठरलं आमचं जाण्यासाठी। तर आज दत्त जयंती आहे, त्यानिमित्तानं माझ्या माहेरी खूप जुनं प्राचीन दत्ताचं मंदिर आहे। तर तिथे दत्त जयंतीचा उत्सव आहे, त्याच्यासाठी मी चालली आहे। माझा भाऊ आला होता इकडे, ह्या साईडनी गावावरून येत होता नेरोळा। तर त्याने फोन केला आणि तो म्हटला तुला यायचं आहे का उद्या? तसं पण सुट्टी होती रेयांशला, सो त्याच्यासाठी गेलो आणि आम्ही घरी पोचलो तर ही लोक आमची वाटच बघत होते जाण्यासाठी मंदिरामध्ये। तर घरी गेल्यावरती पटापट आवरलं आणि लगेच निघालो आम्ही मंदिरात जायला। तर ही आमची सगळी बच्चे पार्टी आहे। तर तुम्ही पाहाच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। तर हे इथं माया ही मलिन माझी चरणाशी अंतरू, माया ही मलिन माझी चरणाशी अंतरू। चंदना परी झिजूनी गंध तुला लावू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू। तरी फिटे नाहे पांगरे विठ्ठला, तरी फिटे नाहे पांगरे। विठ्ठला नाम पांगरे, नाम रूप ते सांगरे, विठ्ठला नाम रूप ते सांगरे। म्हणावे काह्या काणावे काह्या काय कुठले नाते, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे। मोह माया तुझिया पुढे तुच्छ सारे खोटे, वेद लागले मला गा तुझ्या दर्शनाचे, वेद लागले मला गा तुझ्या दर्शनाचे। विसरलो मी देहभान रे विठ्ठला, विसरलो मी देहभान रे। विठ्ठला नाम पावले, नाम रूप ते सांगरे, नाम रूप ते सांगरे। जड झाले लोचन एकदाद दर्शन, जड झाले लोचन एकदा। प्रसादासाठी सगळी आयोजन केलेलं होतं। तर ही निकिता आणि हा सागर दोन्ही माझे वेगळ्या आत्या भावाची मुलं आहेत आणि हे जेवण वगैरे चालू होते इथे सगळं। आणि आमचं जेवण झालं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो आणि हे जेवतच होते। तर त्यातल्या त्यात युवराज आणि देवांश वगैरे होते। तर ही रिधू वगैरे म्हटले की आम्हाला गाडी पाहिजे गाडी पाहिजे म्हणून। मग आम्ही बघत होतो खाली उतरताना आणि सगळे तर हे बघू शकता तुम्ही दर्शनासाठी किती लांब रांग होती आणि महाप्रसादासाठी पण होती। आणि हे असे बरेच स्टॉल वगैरे लागलेले होते, दुकानं होती जिथे लहान मुलांसाठी खेळणे वगैरे होते आणि गाड्या, बरंच असं म्हणजे लहान मुलांच्या दृष्टीने बऱ्याचशा गोष्टी होत्या घेण्यासारख्या। आणि इकडे हे जेवणासाठी वरती पंगत चालली होती, वरती लाईन चालली होती। तर आम्ही तिकडनं निघालो तर अनु आणि ते म्हटले की आहे ना तो आम्हाला आईस्क्रीम पाहिजे। मग आम्ही जाताना तिथून एक फॅमिली पॅक घेतला आईस्क्रीमचा। तर इथे आम्ही गाडी बघत होतो, ॲक्च्युली युवराजला त्यांना गाडी हवी होती ना, थार पाहिजे होती, सो बघत होतं पण आम्हाला काही इथे कुठे दिसलं नाही। हे सगळं भांडे वगैरे होते आणि आता पोरं तर काही मागत नाही तसं खेळायला आणि त्यांना जे हवं होतं ते इथे नव्हतंच, सो आम्ही नाही घेतलं। मग दुसरं छोट्या गाड्या घेतल्या ज्या तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसतीलच। आणि हे मंदिर आहे।
तर मग आम्ही जसं म्हटलं की आम्ही फॅमिली पॅक घेतला. बट हे अनन्या म्हटलं की युवराजला सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे मग त्याला दाखवायचं नव्हतं आम्हाला. सो रियांशने त्याच्या टी शर्टमध्ये आईस्क्रीम घातली होती, पण आतमध्ये जाताना म्हटले की त्याला कळणार, ते आईस्क्रीम दिसतं ना टी शर्टमधून. मग हे बाकीचे म्हटले की तू आहे ना आईच्या पिशवीमध्ये टाक आईस्क्रीम, म्हणजे मग त्याला कळणार नाही. मग युवराज वरती गेला की मग आपण काढू. आणि ह्या गाड्या आणलेल्या लगेच यांचं खेळायला चालू झालं गाड्या. आणि आम्ही घरी आल्यावरती मग निकी पण आली होती पाठीमागे. तर मग ती बसली, थोडा वेळ गप्पा वगैरे झाल्या. त्याच्यानंतर युवराजवरती झोपायला गेल्याच्या नंतर मग अनन्यानी त्यांनी आईस्क्रीम काढली आणि मग आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली, मस्त आईस्क्रीम एन्जॉय केली. हा दत्त जयंतीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडं खूप माकडं वगैरे येतात, समोर जंगल असल्यामुळं. आणि आमचा भाऊ त्याला रोज सकाळी माकडं येतात, त्यांना केळं खायला देतो. त्याच्यानंतर इथे पावभाजीची तयारी चालू होती. आम्ही गेलो होतो, त्याच्यामुळे मग सीमा म्हटली की आम्ही पावभाजी, तुम्ही आलेच आहेत सगळे तर मग पावभाजी करते म्हणून. मग इथे पावभाजीची तयारी चालू होती. इथे आईची थोडी वेगळीच तयारी चालू होती. ते तुम्हाला एंडला दिसेल की आईने मला काय बनवून दिलं ते. आणि इथं पोरं सकाळी उठले नाही कुठे तर लगेच यांची चल परत भांडणं, मारामारी गाड्यांवरनं. गाड्या पण खेळायच्या असतात त्यांना आणि ओरडा पण करायचा असतो. त्याच्यानंतर मग रिदू पण आली आणि ही पोरांची देवांश आला त्याच्यानंतर. आणि मग हे पोरांची मस्ती, त्यांचं खेळणं वगैरे बराच वेळ चालला होता दंगा. आणि नंतर मग संध्याकाळी बरंच ऑलमोस्ट 3-3:30ला आम्ही तिकडनं निघालो. माहेरी जाताना जेवढा उत्साह असतो ना, तेवढंच तिकडनं परत येताना मन उदास होतं. का माहिती का, पण मला तर दरवेळेस होतं तसं की जाताना जेवढा आनंद असतो तेवढा येताना होत नाही. मग विशाल आम्हाला तिकडे फाउंटन हॉटेलची तिथे सोडायला आला. मला तिथे सोडणार होता आणि चित्राला मग घरी सोडणार होतं तिकडे. तर मग आम्ही निघालो.
मग विशालने मला इथे फाउंटन हॉटेलला सोडलं आणि मग तो गेला. त्याच्यानंतर इथून मला बस पण होती, पण काय होतं ना, लहान मुलं संगती असल्यावरती ना त्यांना शिसू वगैरे जर आली तर बस थांबवता येत नाही. सो मी तिकडनंच ऑटो केला ठाण्याला येण्यासाठी. आणि ते बरं पडतं की कधी काही वाटलं, असं पोरांना काही वॉमिटिंग वगैरे होतीये किंवा शिशू येते तर पटकन आपण थांबवू शकतो. मग मी ठाण्याला पोचले आणि पोचल्यावरती तिकीट वगैरे काढलं आणि इथे स्टेशनला थांबले होते. संध्याकाळचा टाईम होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती. सो एक ट्रेन जाऊन दिली. एवढ्या गर्दीमध्ये जाणं म्हणजे पोराला घेऊन चढणं तेवढं होत नाही पॉसिबल, कारण सगळे ऑफिस वगैरे असतं किंवा संडेला फिरायला लोक बाहेर निघतात. त्याच्यामुळे मग दुसऱ्या ट्रेनला चढलो आम्ही. त्याच्यानंतर तुम्ही तरी पण बघा गर्दी होती, म्हणजे जस्ट स्टार्टिंगला चढलो होतं त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती, नंतर खूप गर्दी झाली. आणि हे रेयांशा करामती चालू होत्या. पण आपण किती नाही म्हटलं ना तर आम्ही जेव्हा आपण जातो ना घोडबंदरला किंवा माझ्या माहेरी जातो तर रिटर्न येताना आई आम्हाला काही ना काही असू दे, भले 2 भाकरी का असाना आणि काही भाजी असू दे, पण ती बनवून देतेच देते. तिचं असं होतं की नाही, प्रवास असताना आहे ना तुम्ही काहीतरी संगती घेऊनच जा, म्हणजे नाही का. आणि कधीतरी आम्हीही सांगतो की आम्हाला तुझ्या हातचं हे पाहिजे, आम्हाला तुझ्या हातचं वांगं हवं आहे किंवा काही भाजी असेल तिची जे आहेत अगदी खास. म्हणजे आईच्या हाताची चव, आपण कितीही सुगरण झालो ना तरी आईच्या हाताची चव आपल्याला येत नाही. म्हणजे मला तरी असं वाटतं की म्हणजे आपल्यापेक्षा तिच्या हातचं जास्त चांगलं वाटतं मला. सो हे तिने मला वांगं बनवून दिलं होतं आणि सीमा म्हटली की आता सगळ्यांनी पावभाजी खाल्ली होती, मग तुम्ही घेऊन जा, तनूला पण होईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.